हॅलो गाईज, वेलकम टू अनदर व्हिडिओ. आजपासून मी डेली व्लॉगिंग सुरू करायला लागलो आहे. कारण की यूट्यूबवरती कन्सिस्टंट राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मी जे कंटेंट करतो आहे त्याच्यामध्ये मला फक्त हप्त्यामध्ये व्हिडिओ सोडायला जमतात. पण आता मी ट्राय करीन की 2 दिवसाला तरी व्हिडिओ सोडीन. तर आता मी आलतो ग्राउंडवरती पोलीस भरतीची तयारी सुरू आहे. म्हणून सध्या एक अकॅडमी आहे इथं जे तयारी घेतात पोलीस भरतीची. तर मी राऊंड तर मारले. आता मला जायचं घरी, कारण की माझ्या मागं खूप कामं आहेत. तर आता टाईम झालेला आहे 10 मिनिट कमी 10 वाजायला. तर आपल्याला एक काम करायचं आहे. मला ह्या गाईला आणि ह्याला पलीकडे बांधायचं आहे आणि ही जागा साफसफाई करायची, कारण की ह्यांच्या खाली क्लीननेस महत्त्वाची. तर 10 वाजलेले आहेत आणि आता टाईम आहे की कोंबड्यांनी किती अंडे दिले ते बघायचे. तर हे आहे कोंबड्यांचं घर. तर ह्यामध्ये असतात माझ्या कोंबड्या. तर बघूत आता अंडे किती दिली त्यांनी. आवाज यायलाच आहे. ते एक बसली अंडा द्यायला ती, आणि ह्यात एक आहे, इथे एक आहे. किती अंडे दिले आता हिने. हे खूप कालवा करेन आता ती. आणि ह्यात आहे का नाही काम आहे, ह्यात नाही. आणि ह्यात आहेत आपले काही पिल्ले जे कोंबडीचे. रात्री सगळ्या कोंबड्या ह्यावर बसतात, कारण की खाली जर एखादं साप काही आला तर वर ते पोहोचू शकणार नाही, म्हणून रात्री सगळ्या कोंबड्या ह्यावर असतात. ती मी आयडिया केली, कारण की सापापासून त्यांचं संरक्षण करणं खूप महत्त्वाचं होतं. तर अजून एक तुम्हाला गोष्ट दाखवतो माझी. ह्यात ज्या तुम्हाला कोंबड्या दिसतात त्या मी अंड्यावरती बसवलेल्या आहेत. तिचं एक अंडं खाली पडलं वाटतं, ते तिथं मला ते मध्ये ठेवायला लागेल बाहेर. तर त्यामुळे इथं हे 2 आणि ह्यात एक आहे ह्या डब्यामध्ये, आणि त्या डब्यामध्ये एक आहे. 4 कोंबड्यामध्ये बसवल्यात मी. तर ह्या कोंबडीच्या जागेवर पण हिने एक आता अंडं दिलं, आणि ही एक इथं बी 2 अंडे तयार झालेत. आपले प्युअर गावरान अंडे असतात, नॉट पोल्ट्री. मला ते अंडं ठेवायला लागेल मध्ये जाऊन, कारण की ते गरम नाही होणार, आणि गरम नाही झालं त्यावरून पिल्लू नाही निघणार, म्हणून ते अंड्यामध्ये ठेवणं महत्त्वाचं आहे. कोंबड्यांचं तर झालं. आता टाईम झालेला आहे आंघोळ करायचा, तर मी आंघोळ करतो आणि मग भेटतो आंघोळ केल्यानंतर. तर टाईम झालेला आहे 10:30 आणि मी सोडलेल्या आहेत शेळ्या आणि गाय ते त्यांना चारायला. तर आता ते चारून येतात 1 वाजूस्तर. मग नंतर मला जायचं आहे कॉलेजला, कारण की माझी एक्झाम आहे. तसं तर मी खूप लवकर आंघोळ करायचो, पण आजकाल काय व्हायला लागलं आहे की मी कामाला जात नाही, काही नाही. त्याच्यामुळं मला उशीर झाला आंघोळीला, तरी मला काय वाटाय नाही, कारण की काम नसतं आहे काही. आणि आता 10 वाजता ह्यांना सोडलं की 1 वाजता ह्यांना बांधायचं आणि कॉलेजला जायचं. ह्यो वीक पूर्ण माझा एक्झाममध्ये जाईन, आणि नंतर ह्या वीकनंतर मला डबल कामाला रिजॉईन व्हायला लागेल. तर हा आहे आमच्या घरापाशी जाताना ओढा. तर इथून पाणी चाललं आहे डायरेक्ट खाली बिंदुसरा नदीत जातं आहे. पहिल्यांदा पावसाळ्यात कसं व्हायचं, ह्याच्यावरून पण सगळं पाणी जायचं, आणि
पाणी जायचं तर आम्हाला घरी जायला सुद्धा अडचण यायची एक. सो तर आता टाईम झालेला आहे 12:30 आणि मला आता वाटतंय घरी जावं आणि कारण की मला जायचं आहे एक्झामला. का माझी कॉलेजमध्ये एक्झाम आहे तर ह्यांना बांधतो आणि जातो कॉलेजमध्ये एक्झामसाठी. कालचा व्हिडिओ मी शेवटपर्यंत केला नाही कारण की नंतर मी रेकॉर्डिंगच बंद केली. पण आज मला तसं नाही करायचं. आज मला शेवटपर्यंत व्हिडिओ बनवायचा आहे. तर आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. जो आज मी रेकॉर्ड करेन ते उद्या मी पोस्ट करेन. आता एडिटिंगचं काम आहे खूप, तर एडिटिंगचं काम करतो.